आमचं गुरं ऐकत वरडत होतं आम्ही गुरांना तर गुरं आम्हाला ऐकू येतात वरडलेले आम्हाला जाता येणार पाण्याने आम्हाला एक पुरा असतात आम्ही गुरं सोडले असते. आमच्या हातावरच पोट येतं आमचं 5-25 लिटर दूध होतं आमचं ते बंद पडलं. आज आम्हाला उद्या सण आला तर काय करा मग पंचायती इथं. पाटोदा तालुक्यातील अनपटवाडी इथं आपण आलो आहोत. आपण जर बघितलं तर पलीकडून जे मांजरा नदी वाहते त्याचं पात्र आहे त्या ठिकाणी जे बाजूला शेत आहे ते अख्खा वाहून गेलेलं आहे. जे पूर आला होता त्या पुराने आपल्यासोबत शेतातली जे माती होती जे पीक होते आपल्याला वाटत नाही की इकडे काही पेरणी झाली असेल पण या ठिकाणी पीक होते ते सगळं वाहून गेलेलं आहे. अक्षरशः इथं गाळ जमलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी ह्याच्या पुढे ह्या शेती करावं कसं असं एक चित्र निर्माण झालेलं आहे. विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर माझ्या पाठीमागे जर आपण बघितलं तर इथं जनावर बांधायचं शेड होतं. त्या शेडच्या 4 फूट वर पाणी होतं अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती. म्हणजे अनेक जनावर या शेडमध्ये बांधण्यात आले होते गोट्यात बांधण्यात आले होते पण ते शेडच्या वरपर्यंत पाणी होता. ज्या जनावरांचे दोरी खुललेत ते वाचलेत पण अनेक जनावर या पुरात वाहून गेले. आता पंचनाम्यासाठी जर ते जनावर दाखवायचे असेल तर जे शेतकरी जनावर आणणार कुठून कारण की त्या पुराच्या प्रभावात वाहून गेलेले आहेत. विशेष म्हणजे आपण जर पलीकडे बघितलं तर त्यांच्याच आहे तर शेळीचं पण शेड आहे. त्या शेळीच्या शेडमध्ये सुद्धा पाणी शिरलं होतं आणि ते सुद्धा काही शेळ्या तिकडून वाहून गेले. म्हणजे विशेष म्हणजे आता शेतकरी एवढा हवालदिन झालेला आहे की प्रशासनाने जे मदत जाहीर केलेली अजून सुद्धा त्यांच्यावर आलेली नाही. म्हणजे जे अनेकदा बोलण्यात आलेले आहे की त्यांना 5,000 रुपये द्या धान्य द्या पण अजून सुद्धा ते काही शेतकऱ्यांना भेटलेली. म्हणजे प्रशासन आणि जे मंत्र्यांनी दौरे केले त्यानंतरही सुद्धा या शेतकऱ्यापर्यंत अजून काही पोहोचलेलं नाही. विशेष म्हणजे आपण जर बघितलं आता जनावर जे उरलेले जनावर आहेत त्यांना खायला काय द्यायचं हे सुद्धा शेतकऱ्यांचे हातबळ झालेले. विशेष म्हणजे आता आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी पाऊस झाला अतिवृष्टी झाली पण प्रशासनाकडून मदत भेटली नाही. हे मदत कधी भेटणार हे आता एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. आमचं गुरं ऐकत वरडत होतं आम्ही गुरांना तर गुरं आम्हाला ऐकू येतात वरडलेले आम्हाला जाता येणार पाण्याने आम्हाला एक पुरा असतात आम्ही गुरं सोडले असते. काही नाही राम तुझा आता आम्ही काय नाही लोकपती नाही आमच्या हातावरच पोट येतं आमचं 5-25 लिटर दूध होतं आमचं ते बंद पडलं. आज आम्हाला उद्या सण आला तर काय करा मग पंचायती इथं. मालक आमचे पार गावून तिकून दासकाडाकून गेले तिथवर येतं सगळं चौकून येडा टाकला नदीने पुढून काय जाता आलं नाही. रातभर मालक आमचे बांधाव बसले पुढं काय जाता आलं नाही गुरु काय सोडता आलं नाही आणि मरणाचे गुरं वरडते तरी आम्हाला जाता येणार तिथून. आम्ही सगळे सामाजिक कार्यक्रम. आज जर तुम्ही पाहिलं पाटोदा तालुक्यातील अनपटवाडी हे शेवटचं गाव आहे आणि अनपटवाडीचा इथं नदीचं पूर्ण पात्र बदललं. नदीने पूर्ण 2-2 किलोमीटर या साईडच्या पट्ट्या ताब्यात घेतल्या आणि त्याच्यातून पूर्ण वाडीत पाणी घुसलं. तर या रोडच्या कडीच्या वस्त्या ज्या आहेत 10-15 वस्त्या शेतकऱ्याच्या पूर्ण वाहून गेल्या आणि अद्यापपर्यंत तलाट्यांनी त्याचे पंचनामे केले नाहीत. उद्या तुम्ही म्हणणार आहेत तुमचे जनावरं कुठे आहेत. आता ते जे जनावरं मेलेले आहेत ते जनावरं 8-8, 10-10 दिवस रोडवर आणून टाकायचे का किंवा त्याचे वास सुटलेले ते तसेच ठेवायचे का. म्हणजे पंचनामा तुम्ही करणार कधी. म्हणजे असे अनेक प्रश्न या शेतकऱ्यांपुढे आहेत आणि हा शेतकरी पूर्णपणे हतबल झालेला आहे. याला तुम्हाला मदत करणं मुख्यमंत्री साहेब गरजेचं आहे. मुख्यमंत्री साहेबांनी कुठं 5,800 काहीतरी मदत तुकडी मदत त्यांनी जाहीर केली. 5,800 रुपयात काय या शेतकऱ्याचं होऊ शकतं हे अगोदर शेतकऱ्यांनी पाहिलं पाहिजे. खरं तर या सरकारने ज्या गावाला जास्त फटका बसलाय त्याची वेगळी यादी तयार केली पाहिजे. या अनपटवाडीमध्ये येऊन मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः त्यांची जी यंत्रणा आहे ती लावली पाहिजे आणि इथं पूर्ण ज्या शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालंय त्याचं पूर्ण यादी तयार करून त्यांना वेगळ्या प्रकारची मदत देऊन जे दुधाळ जनावर आहेत त्यांची तात्काळ मदत दिली पाहिजे. आर्थिक नियोजन यांचं केलं पाहिजे. यांना खाण्यापिण्यासाठी वस्तू काही पोहोच केल्या पाहिजेत. हे खरं शासनाचं आतापर्यंतचं धोरण अजून कुठं दिसलेलं नाही आणि फक्त शासकीय धोरणातले जे त्यांचे काही पार्टींचे नुसते सरकार मधल्या पार्टींचे नेते इथं येऊन फक्त स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करत आहेत पण कुठल्याही प्रकारची मदत या शेतकऱ्याला आतापर्यंत पोहोचली नाही. या ठिकाणी आज 5 दिवस झालेला आहे.
तरी या ठिकाणी पाऊस होऊन 5 दिवस झालं तरी पोलीस प्रशासन किंवा आपलं शासकीय प्रशासन नुसतं एरझारे गावून आमच्या गावातून गेलेलं आहे. तरी अजून अद्याप कुठलाही माणसाला कसलीही मदत अजून मिळालेली नाही. तरी या ठिकाणी आमचे सगळे जनावर वाहून गेलेले आहेत. प्रत्येक दोन्हीकडच्या नदीच्या दोन्हीकडच्या बाजूचे काही जमिनी आहेत त्या सगळ्या खरडून गेलेल्या आहेत. शेतीमध्ये अक्षरशः डोके इतकले कमरेत कले असे खड्डे पडलेले आहेत. त्याच्यामध्ये आता असं पिकाचं कुठलंही आशय उरलेला नाही. आणि या सरकारने 5,800 रुपये प्रति हेक्टरी मदत जाहीर केली आहे. सरकारला मी असं सांगतोय की साहेब आमचे पेरायलाच 10,000 रुपये गेलेत. नुसत्या पेरायलाच 10,000 रुपये गेलेत आणि त्याला खत माती धरून असे 15,000 रुपये गेलेत. खुरपणीला त्याच्यासाठी आणखीन एक 10,000 असे 25,000 झालेत. आणि तुमचेच 5,800 आम्ही घेऊन काय करावा? त्याच्यापेक्षा तुम्ही आम्हाला देऊच नका 5,800. तुम्ही 5,800 आम्हाला देऊच नका. आखर तर शेतकरी मेलायच. त्याच्यामुळे तुम्ही काहीही 1 रुपयाही मदत देऊ नका. जसा शेतकरी मरेल तसा मरेल. आलेले दिवस हे शेतकऱ्याचे निघून जातील पण येणारा हा काळ शेतकऱ्यासाठी चांगला येईल अशी आशा धरून आम्ही जगतो. आणि ही आमची कळकळीची विनंती ऐकून मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्यावर काहीतरी प्रतिक्रिया द्यावा. ही तुटपुंजी मदत न देता शेतकऱ्याला हेक्टरी 50,000, 60,000, 70,000 जेणेकरून तो शेतकरी या पिकावर आमचं 6 महिने 8 महिने अवलंबून असतंय साहेब. 8 महिने अवलंबून असतं. या 8 महिन्यात आमच्या लेकरा बाळाचं दुखणं आजारपण, वडिलांचं आजारपण, ह्या सगळ्यांचं आजारपण ह्याच पिकावर असते साहेब. ज्वारीची पट्टी आमची काय जास्त होत नाही. आमच्या गावामध्ये सोयाबीनचं पीक चांगलं असते. सोयाबीनची पट्टी आमच्या वर्षभर खर्चायला आम्हाला ती लागत आहे. तरी बी शासनाने या आमच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करावात. अजून आमच्या गावाला पाहणी केली मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात काय पडलं? शेतकऱ्याच्या पदरात काहीच नाही पडलेलं, फक्त आश्वासन पडलेलं आहे. कारण आज आपण जिथे आहोत ते आंबटवाडी आहे. पाडोदा तालुक्यातील आंबटवाडी गावात सगळ्यात जास्त पाडोदा तालुक्यात नुकसान असणारं गाव हे आंबटवाडी आहे. आपण पाहू शकतो हे मांजरा नदीचं पात्र आहे. ह्या मांजरा नदीचं पात्राचं पाणी आपण जिथे उभा आहोत ह्या कोठ्यापर्यंत पाणी आलतं. ह्या कोठ्यामध्ये असणारे बैल गाय शेळी वाहून गेलेले आहेत. आंबटवाडीमध्ये 50 पेक्षा जास्त जनावर हे शेतकऱ्यांचे वाहून गेलेत, मरण पावलेले आहेत. इथलचा शेतकरी राजा हतबल झालेला आहे, संकटामध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये फक्त लोकप्रतिनिधी आणि शासनाकडून आश्वासन येत आहे. तुम्हाला मी आत्ताच सांगतो, आत्ताच गव्हर्नमेंटने जी आर काढलेला आहे की हेक्टरी 5,800 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. 5,800 रुपये मध्ये काय होणार आहे? आज जी इथलच्या गाया वाहून गेलेल्या आहेत आंबटवाडीमध्ये एका एका गायीची किंमत 1.25 लाख रुपये होती. ती 1.25 लाख रुपये गाई असणारी गाई महिन्याला शेतकऱ्याला 10,000 रुपये उत्पन्न देत होती. आज शेतकरी राजाचं पूर्ण आर्थिक नुकसान होऊन शेतकरी संकटात आहे. पण अशामध्ये पण आंबटवाडीमध्ये लोकप्रतिनिधींनी तहसीलदारांनी अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. पण भेटी दिल्या असता ह्याच्यातून आम्हाला प्राथमिक माहिती अशी भेटली फक्त अधिकाऱ्यांच्या भेटी झालेल्या आहेत. पण इथं जे तलाठी आहेत इथलच्या तलाट्यांनी अजून पंचनामे केलेले नाहीत. कारण इथलचे तलाठी पंचनामा करण्यास नकार देत आहेत. त्यांचा आणि तहसीलदाराचा काय अंतर्गत वाद असेल पण ह्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. आज जर इथलचे पंचनामे झाले नाही तर भविष्यामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळणार कशी? म्हणून सगळ्यात महत्वाचं इथं मदत होणं काळाची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचा अजून एक विषय, इथं लवकरात लवकर शासनाने तहसीलदाराने तलाट्याची हे करून नियुक्ती करून इथे त्याचे पंचनामे करण्यात यावे ही आमची हात जोडून विनंती आहे. आणि शेतकऱ्यांनी संकटामध्ये कुणी घाबरू नये. आम्ही सर्व सामाजिक कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत आहेत. शासकीय मदत मिळाली तर हरकत नाही पण इथलच्या परिसरातल्या शेतकऱ्याला आम्ही रामकृष्ण बांगर मंत्री प्रतिष्ठानाच्या मार्फत वैयक्तिक आम्ही मदत करणार आहोत एवढा शब्द देतो. आमच्या गावामध्ये जो 4 दिवसापूर्वी पूर आला त्या पुरामध्ये आमच्या गावचं पूर्ण म्हणजे कोलमडलेलं आहे. आणि जवळजवळ 70-80 जनावर वाहून गेलेले आहेत. 3,000 लिटर दूध आमच्या गावचं होतं ते आता 1,200 लिटरवर आमचं कलेक्शन झालेलं आहे. आणि पूर्ण गावात ज्या विहिरी आहेत त्या नदीच्या पुरामध्ये बुजलेल्या आहेत, पडल्यात. त्याचं पूर्ण हे झालेलं आहे. काही पाईपलाईनच्या केल्या होत्या नदीतून, त्या पाईपलाईन पूर्ण आता उचकून गेलेल्या आहेत. सोलरच्या ज्या प्लेटा होत्या त्या वाहून गेलेल्या आहेत. दुधाचं नुकसान झालेलं आहे. जे शेतकऱ्यांची काही म्हणजे जवळ घरं होते ती घरं पण शेड वगैरे ते वाहून गेलेले आहेत. घरात कसल्याही प्रकारचं आता खाण्यासाठी अन्नधान्य किंवा काही राहिलेलं नाही शिल्लक आता त्यांच्याकडे. आणि जे शेतकऱ्यासाठी आता तुम्ही मदत म्हणून 5,000 देताय त्या 5,000 काय होणार आहे? शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान होऊन शेतकरी आता उघड्यावर आलेला आहे आणि शेतकऱ्याला आता आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. मंत्री साहेबांना एवढीच आमची कळकळीची विनंती आहे, जे काय झालेलं नुकसान आहे तुम्ही तुटपुंजी 5,800 मदत देण्यापेक्षा आम्हाला देऊ नये.
आणि शेतकऱ्याची खेळणं सुद्धा करू नये. आणि तहसीलदार साहेबांना आमची एक कळकळीची आणि अर्थ हाक आहे, उद्या शनिवारी जर आमच्या गावामध्ये तलाठी आणि तुमचे मंडळ अधिकारी नाही आले तर सोमवारी आम्ही येऊन तहसीलला 100% कुलूप लावून हे पाटोदा तहसीलदार यांनी समजून घ्यावे, अन्यथा आमच्या रोषाला अनपटवाडीच्या समोर सामोरे जावे. नवराष्ट्रसाठी आमिर हुसेन, बीड.